रामकृष्ण हरी. जय श्रीराम. नमस्कार माझ्या लाडक्या रसिक श्रोत्यांनो, माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आणि सर्व भाविक भक्तांनो. तुमच्या सर्वाच्या लाडक्या आणि आवडत्या चॅनलवर मी तुमची ताई आज पुन्हा एकदा अगदी मनापासून आणि भावपूर्ण स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आली आहे जी ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांतून साक्षात भक्तीचे आणि प्रेमाचे अश्रू वाहिल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही मला मागच्या वेळी म्हणाला होतात की ताई, आम्हाला माणसांची नाही तर देवाची कथा ऐकायची आहे. तुमची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी साक्षात भगवान श्रीकृष्णाची आणि त्यांच्या अक्षय प्रेमाची म्हणजेच अक्षय तृतीयेची सर्वात महान आणि दिव्य कथा घेऊन आली आहे. कथा सुरू करण्यापूर्वी फक्त 2 ओळी नक्की सांगेन. श्रोते हो, ही अक्षय तृतीयेची भगवान श्रीकृष्णाची कथा जो कुणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाग्र चित्ताने, मध्येच न सोडता आणि पूर्ण भक्तीने ऐकेल, त्याच्या आयुष्यातील सुख, संपत्ती, आरोग्य आणि धनाची प्राप्ती कधीच संपणार नाही. साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान नारायण त्याच्या घरात अक्षय वास करतील, हा शास्त्रांचा आणि माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आता सगळी कामं बाजूला ठेवा, डोळे मिटा, मन शांत करा आणि ही कथा पूर्ण ऐका. श्रोते हो, अक्षय तृतीया म्हणजे काय? क्षय म्हणजे ज्याचा नाश होतो, जे संपून जातं, आणि अक्षय म्हणजे जे कधीच संपत नाही, जे चिरंतन आहे, जे शाश्वत आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा अत्यंत पवित्र दिवस येतो. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे. याच दिवशी साक्षात भगवान परशुरामांचा जन्म झाला. याच दिवशी माता अन्नपूर्णा भगवान शंकरांसमोर प्रकट झाली. याच दिवशी स्वर्गातून पवित्र गंगा माता पृथ्वीवर अवतरली. आणि याच दिवशी माझ्या लाडक्या द्वारकाधीश श्रीकृष्णाने आपल्या एका गरीब मित्राचे आयुष्य अक्षय केले. आज आपण हीच श्रीकृष्णाची आणि सुदाम्याची कथा ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे द्वापर युगातील. एकीकडे सोन्याची द्वारका नगरी होती, जिथे साक्षात भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती सम्राट म्हणून राज्य करत होते, आणि दुसरीकडे एक छोटेसे गाव होते, ज्याचे नाव होते सुदामापुरी. या सुदामापुरीत एक अत्यंत गरीब पण निस्सीम भगवत भक्त ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते सुदामा. सुदामा हा साक्षात भगवान श्रीकृष्णाचा बालपणीचा सखा होता, मित्र होता. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात हे दोघेही एकत्र शिकले होते. पण काळाच्या ओघात श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा आपल्या गावी येऊन अत्यंत गरिबीत जीवन जगू लागला. सुदाम्यांची गरिबी साधीसुधी नव्हती श्रोते हो. आपण म्हणतो ना, 18 दारिद्र्य, ते साक्षात सुदाम्याच्या घरात नांदत होतं. सुदाम्याचे कपडे इतके फाटके होते की त्याला ठिगळ लावायलाही कापड उरले नव्हते. त्याचे घर म्हणजे एक मोडकी तोडकी झोपडी होती. वरून पाऊस आला की छपरातून पाणी गळायचं आणि ऊन आलं की झोपडीत सावली मिळायची नाही. पण तुम्हाला एक नवल सांगू, सुदामा गरीब का होता? तो काय आळशी होता का? नाही. सुदामा हा अत्यंत ज्ञानी ब्राह्मण होता. त्याला वेद, उपनिषदे मुखगत होती. पण त्याच्या मनात तीव्र वैराग्य होते. त्याला जगातील कोणत्याही संपत्तीचा मोह नव्हता. माझा कृष्ण, माझा परमात्मा जे देईल त्यात मी समाधानी आहे, ही त्याची वृत्ती होती. तो दिवसभर फक्त श्रीकृष्णाच्या भक्तीत आणि नामस्मरणात मग्न असायचा. सुदाम्याच्या पत्नीचे नाव होते सुशीला. सुशीला नावाप्रमाणेच अत्यंत सुशील, पतिव्रता आणि समजूतदार होती. ती आपल्या नवऱ्याच्या गरिबीवर कधीच चिडली नाही. नवऱ्याने जे आणून दिले ते गोड मानून तिने संसार केला. पण श्रोते हो, आईचं काळीज ते आईचेच असते ना. सुशीला आणि सुदाम्याला मुलं होती. जेव्हा घरात सलग 3-3, 4-4 दिवस धान्याचा एक दाणाही नसायचा, तेव्हा ती लहान मुलं भुकेने व्याकुळ होऊन रडायची. पाण्यावर किती दिवस पोट भरणार? मुलांचे ते कोमेजलेले चेहरे, भुकेने खोल गेलेले डोळे पाहून सुशीलेच्या काळजाचे पाणी पाणी व्हायचे. एका आईला आपल्या मुलांची तडफड कशी पाहणार? एक दिवस मुलं खूप रडत होती. घरात खायला काहीच नव्हते. सुशीलेचा धीर सुटला. ती रडत रडत सुदाम्याकडे आली. सुदामा डोळे मिटून ध्यानात बसला होता. सुशीलेने हात जोडले आणि अत्यंत कातर स्वरात ती सुदाम्याकडे म्हणाली, स्वामी, मी तुम्हाला कधीच काही मागितलं नाही. माझ्या अंगावर धड साडी नाही याची मला खंत नाही, पण या मुलांचे रडणे आता माझ्याने पाहावत नाही हो. सुदामाने शांतपणे डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात अथांग करुणा होती. तो म्हणाला, सुशीले, अगं, जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला भोगावेच लागेल. परमेश्वर परीक्षा घेत आहे आपली. सुशीला पदराने डोळे पुसत म्हणाली, स्वामी, मला एक सांगा,
तुमचे ते मित्र आहेत ना, द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण, तुम्ही नेहमी म्हणता ना की ते तुमचे जीवाभावाचे सखा आहेत, मग तुम्ही एकदा त्यांच्याकडे का जात नाही? अहो, ते साक्षात त्रैलोक्याचे नाथ आहेत. त्यांना सांगा आपली परिस्थिती, ते नक्की आपल्याला मदत करतील. मला स्वतःसाठी काही नकोय, पण या मुलांसाठी तरी एकदा जा हो. सुदाम्याला पत्नीचे बोलणे ऐकून थोडे हसू आले. तो म्हणाला, अगं वेडीये, माझा मित्र तो जगन्नाथ आहे. पूर्ण जगाचा पोशिंदा आहे तो. त्याला भेटायला जाताना मी माझ्या संसाराचे रडगाणे घेऊन जाऊ का? मी त्याला जाऊन असे म्हणीन की माझ्या घरात पीठ नाहीये, मीठ नाहीये. नाही सुशीले, देवाकडे कधीच काही मागायचे नसते. तो अंतर्यामी आहे, त्याला सगळं माहीत असतं. पण सुशीलेने खूप आग्रह केला. ती म्हणाली, तुम्ही काहीच मागू नका, फक्त त्यांना एकदा भेटून या. तुमचे दर्शन तरी होईल आणि त्यांचेही होईल. फक्त एकदा जाऊन या. पत्नीचा इतका आग्रह आणि मुलांची ती दयनीय अवस्था पाहून सुदाम्याने अखेर होकार दिला. पण आता एक नवीन प्रश्न निर्माण झाला. सुदामा म्हणाला, सुशीले, मी जाईन, पण रिकाम्या हातांनी मित्राच्या, राजाच्या किंवा देवाच्या घरी कधीच जाऊ नये असा शास्त्राचा नियम आहे. माझा कृष्ण तर माझा मित्रही आहे, राजाही आहे आणि माझा देवही आहे. मग मी त्याला भेटायला रिकाम्या हातांनी कसा जाऊ? माझ्याकडे त्याला द्यायला काहीतरी भेटवस्तू हवी ना? आता सुशीलेपुढे मोठा पेच पडला. घरात तर धान्याचा एक दाणा नव्हता, मग राजाला भेटवस्तू काय देणार? पण सुशीला हुशार होती. ती शेजारच्या 5-6 घरांमध्ये गेली. पदर पसरून तिने ब्राह्मणांची पत्नी म्हणून भिक्षा मागितली. एका घरातून थोडेसे पोहे मिळाले, दुसऱ्या घरातून थोडे, असे करून सुशीलेने 4 मुठी पोहे गोळा केले. ते पोहे तिने एका जुन्या फाटक्या आणि मळकट चिंधीत बांधले. त्याची एक छोटीशी पुरचुंडी तयार केली आणि ती प्रेमाने सुदाम्याच्या हातात दिली. हे घ्या स्वामी, हे 4 मुठी पोहे कृष्णाला माझ्याकडून भेट म्हणून द्या. सांगा तुमच्या वहिनीने दिले आहेत म्हणून. सुशीला भरल्या डोळ्यांनी म्हणाली. सुदाम्याने ती फाटकी पुरचुंडी आपल्या काखेला मारली, हातात एक जुनी काठी घेतली आणि श्रीकृष्णाच्या भेटीच्या ओढीने त्याने द्वारकेच्या दिशेने प्रस्थान केले. श्रोते हो, ती वाट काही सोपी नव्हती. वैशाख महिना चालू होता. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. खाली जमीन तापलेली होती. सुदाम्याच्या पायात साधेच जोडेही नव्हते. अनमाणी पायांनी तो ब्राह्मण रखरखत्या उन्हातून चालत होता. पायात काटे रुतत होते, रक्त येत होते. ऊन आणि भुकेने चक्कर येत होते. पण सुदाम्याच्या ओठांवर फक्त एकच नाव होते, कृष्ण, कृष्ण, माझा कन्हैया. चालता चालता मध्येच तो एखाद्या झाडाखाली बसायचा. त्याच्या मनात अनेक विचार यायचे. मी चाललोय तर खरा, पण तो एवढा मोठा राजा मला ओळखेल का? त्याच्या अवतीभोवती कितीतरी मोठे राजे, महाराजे, मंत्री असतील. या फाटक्या कपड्यातील भिकाऱ्याला द्वारपाल तरी आज सोडून देतील का? मी परत जावं का? पण पुन्हा त्याला वाटायचे, नाही, माझा कन्हैया तसा नाही. तो कितीही मोठा राजा झाला तरी माझ्यासाठी तो माझा गोकुळचा सखाच आहे. असा विचार करून तो पुन्हा चालायला लागायचा. अनेक दिवसांच्या अत्यंत खडतर प्रवासानंतर अखेर सुदामा द्वारका नगरीच्या वेशीवर पोहोचला. काय सांगू मैत्रिणींनो द्वारकेचं वर्णन. आहाहा, जणू पृथ्वीवरचा स्वर्गच. सोन्याची नगरी होती ती. उंचच उंच महाल, हिले माणकांनी जडवलेले दरवाजे, रस्त्यांवरून चालणारे सुगंधी वारे आणि सगळीकडे एकच आनंदी आनंद. सुदाम्याचे डोळे दिपून गेले. तो स्वतःकडे बघू लागला. अंगावर फक्त एक जुनी फाटकी धोतर आणि खांद्यावर एक मळके उपरणे. शरीर अगदी काटकुळे, हाडांचा सापळा झालेले. तो हळूहळू राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला. प्रवेशद्वारावर धिप्पाड आणि अतिशय रुबाबदार असे द्वारपाल उभे होते. त्यांच्या अंगावरही भरपूर दागिने होते. सुदाम्याला पाहून ते द्वारपाल हसायला लागले. त्यांना वाटले कुणीतरी वेडा भिकारी आला आहे. एका द्वारपालाने सुदाम्याला अडवले आणि विचारले, ए ब्राह्मगा, कुठे चाललास असं सरळात? थांब इथे. हे द्वारकाधीश श्रीकृष्णाचे राजवाडे आहेत. इथे अशी कुणालाही परवानगी नसते. सुदामा अतिशय नम्रपणे हात जोडून आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, बादांनो, मला तुमच्या राजाला भेटायचे आहे. मी त्यांचा बालपणीचा मित्र आहे. माझे नाव सुदामा आहे. त्यांना जाऊन फक्त एवढे सांगा की तुझा मित्र सुदामा तुला भेटायला आला आहे. द्वारपालांना त्याचे बोलणे ऐकून आणखीच हसू आले. हा भिकारी आणि आमच्या चक्रवर्ती सम्राटाचा मित्र? काहीही काय बडबडतोय हा म्हातारा? पण तरीही एका द्वारपालाला सुदाम्याच्या डोळ्यातील तेज आणि ओढ पाहून त्याची दया आली. तो द्वारपाल म्हणाला, ठीक आहे, तू इथेच थांब. मी आज जाऊन महाराजांना निरोप देतो. तो द्वारपाल राजवाड्यात गेला. राजवाड्यात भगवान श्रीकृष्ण एका सुंदर सुवर्ण सिंहासनावर बसले होते. बाजूला साक्षात माता रुक्मिणी त्यांना मोरपिसाचा पंखा घालत होत्या. अष्टपटराण्या त्यांची सेवा करत होत्या. सगळीकडे सुगंध आणि प्रसन्नता पसरली होती.
द्वारपालाने जाऊन मुजरा केला आणि म्हणाला, महाराज, क्षमा असावी. बाहेर एक अत्यंत गरीब ब्राह्मण आला आहे. अंगावर फाटके कपडे आहेत, पायात जोडे नाहीत. तो स्वतःला तुमचा मित्र सांगतोय. आणि त्याचे नाव? काय नाव आहे त्याचे? श्रीकृष्णाने सहज विचारले. महाराज, तो त्याचे नाव सुदामा सांगत आहे. श्रोते हो, जसा सुदामा हा शब्द श्रीकृष्णाच्या कानावर पडला तसा तो त्रैलोक्याचा नाथ विजेसारखा सिंहासनावरून उठला. माझा सुदामा आला, माझा सखा आला, असे ओरडत श्रीकृष्ण दाराकडे धावत सुटले. काय तो प्रसंग! मैत्रिणींनो, डोळ्यांसमोर चित्र आणा. साक्षात परमेश्वर, ज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण जग चालते, तो भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्राला भेटण्यासाठी अनवाणी पाळाने धापा टाकत पळत होता. धावताना त्यांच्या अंगावरचे पीतांबर घाली पडले. त्याचीही त्यांना शुद्ध नव्हती. त्यांचा मुकुट कलंडला होता. सगळे राजवाडे, मंत्री, दासी आणि साक्षात रुक्मिणी माता आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या. असा कोणता हा महान राजा आलाय ज्याच्या स्वागतासाठी साक्षात द्वारकाधीश असे वेड्यासारखे धावत आहेत? श्रीकृष्ण धावत धावत मुख्य दारावर आले. त्यांनी तिथे सुदाम्याला पाहिले. फाटके कपडे, खपाटीला गेलेले पोट, डोळातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा आणि थरथरणारे शरीर. श्रीकृष्णाने काहीही विचार न करता सुदाम्याला घट्ट मिठी मारली. मित्रा, अरे किती दिवसांनी आलास, किती वेळ लावलास रे मित्रा? श्रीकृष्णाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. सुदामाही ओक्साबोक्षी रडू लागला. त्याला काहीच बोलता येईना. फक्त कन्हैया, माझा कन्हैया एवढेच शब्द त्याच्या तोंडातून फुटत होते. ते दृश्य पाहून तिथे उभ्या असलेल्या द्वारपालांचे आणि सैनिकांचेही डोळे पाणावले. त्यांना आपली चूक समजली की आपण ज्याला भिकारी समजत होतो तो साक्षात देवाचा देव आहे. श्रीकृष्णाने सुदाम्याचा हात धरला आणि त्याला अत्यंत सन्मानाने राजवाड्यात घेऊन आले. सुदाम्याला संकोच वाटत होता. अरे कन्हैया, तुझे हे सोन्याचे राजवाडे, हे रेशमी गालीचे आणि माझे हे मळकट पाय, तुझे राजवाडे खराब होतील रे, सुदामा म्हणाला. पण श्रीकृष्णाने काहीच ऐकले नाही. त्यांनी थेट सुदाम्याला नेले आणि स्वतःच्या सोन्याच्या सिंहासनावर बसवले. होय श्रोते हो, देवाच्या सिंहासनावर भक्ताला जागा मिळाली. मग श्रीकृष्णाने रुक्मिणीला हाक मारली. रुक्मिणी, लवकर सोन्याच्या परातीत पाणी घेऊन ये. माझ्या मित्राचे पाय धुवायचे आहेत. रुक्मिणी माता पाणी घेऊन आली. श्रीकृष्णाने स्वतःच्या हाताने सुदाम्याचे पाय धुवायला सुरुवात केली. पण जेव्हा श्रीकृष्णाने सुदाम्याचे तळपाय पाहिले तेव्हा देवालाही रडू कोसळले. सुदाम्याच्या पायात शेकडो काटे रुतले होते, भेगा पडल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होते. मित्राची ती अवस्था पाहून श्रीकृष्णाचे हृदय पिळवटून निघाले. ते इतके रडले की सुदाम्याचे पाय धुण्यासाठी त्या सोन्याच्या परातीतील पाण्याची गरजच नाही पडली. साक्षात भगवंताच्या अश्रूंनीच सुदाम्याचा अभिषेक झाला. पाय धुवून झाल्यावर श्रीकृष्णाने सुदाम्याला अत्यंत प्रेमाने चंदन लावले, नवीन रेशमी वस्त्रे घालायला दिली, सुग्रास अन्नाचे भोजन दिले. माता रुक्मिणी स्वतः सुदाम्याला पंखा घालत होत्या. भोजन झाल्यावर दोघे मित्र एका पलंगावर बसले आणि त्यांच्या जुन्या गप्पा. अरे सुदाम्या, आठवतं का तुला, आपण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात असताना गुरुमातेने आपल्याला जंगलात लाकडे आणायला पाठवले होते? श्रीकृष्णाने जुनी आठवण काढली. हो कन्हैया, आणि अचानक केवढा मोठा पाऊस आला होता. आपण दोघे एका झाडावर रात्रभर कुडकुडत बसलो होतो. एकमेकांच्या हातात हात धरून आपण ती भयंकर रात्र काढली होती. सुदामा हसत हसत म्हणाला. अशा अनेक जुन्या आणि गोड आठवणी निघत होत्या. पण या सगळ्यात सुदामा खूप अस्वस्थ होता. तो वारंवार आपली काख लपवण्याचा प्रयत्न करत होता. श्रीकृष्णाने ते ओळखले. श्रीकृष्णाला तर सर्वच माहीत होते. श्रीकृष्ण मिश्किलपणे हसून म्हणाला, मित्रा सुदाम्या, तू एकटाच आलास? वहिनीने माझ्यासाठी काहीच पाठवले नाही का? मला तर खूप भूक लागली आहे. सुदामा एकदम ओशाळला. त्याला वाटले, अरे हा द्वारकेचा राजा, याच्याकडे सोन्या चांदीची ताटं आहेत, 56 भोग याच्यापुढे हात जोडून उभे असतात. याला मी ते मळकट चिंधीतले गरिबा घरचे सुके पोहे कसे देऊ? हा हसेल मला. त्यामुळे सुदामा ती पोह्यांची पुरचुंडी लपवू लागला. पण कृष्ण कुठे सोडणार? अरे मित्रा, लपवतोस काय? मला माहीत आहे वहिनीने माझ्यासाठी काहीतरी खास पाठवले आहे, असे म्हणून श्रीकृष्णाने सुदाम्याच्या काखेतून ती फाटकी पुरचुंडी ओढून काढली. कृष्णाने अत्यंत आतुरतेने ती पुरचुंडी उघडली. त्यात ते सुके जाडे पोहे होते. पण श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर असा काही आनंद होता जणू त्याला तिन्ही लोकांचे ऐश्वर्य मिळाले आहे. आहाहा, पोहे! सुदाम्या, हे तर मला खूप आवडतात. वहिनीच्या हातच्या या पोह्यांची चव जगातल्या कोणत्याच पंचपक्वान्नात नाहीये, असे म्हणून श्रीकृष्णाने भराभर त्यातील एक मूठ पोहे उचलले आणि आपल्या तोंडात टाकले.
श्रोते हो, जशी देवाने पहिली मूठ पोह्यांची खाल्ली तशी सुदाम्याच्या नशिबाची दारिद्र्याची रेषा पुसून गेली. देवाने पहिल्या मुठीत सुदाम्याला पृथ्वीवरचे सर्व ऐश्वर्य, धन, संपत्ती देऊन टाकली. तो दिवस कोणता होता माहीत आहे का? तोच होता अक्षय तृतीयेचा पवित्र दिवस. पोहे इतके चविष्ट लागत होते की श्रीकृष्णाने लगेच दुसरी मूठ भरली आणि तोंडात टाकली. दुसऱ्या मुठीसोबत देवाने सुदाम्याला स्वर्गलोकाचे ऐश्वर्य आणि सर्व सुखसमृद्धी दान करून टाकली. आता भगवान श्रीकृष्ण तिसरी मूठ भरणार तेवढ्यात बाजूला उभ्या असलेल्या रुक्मिणी मातेने श्रीकृष्णाचा हात पकडला. रुक्मिणी हसत हसत म्हणाली, प्रभू, आता बास करा. तुम्ही 2 मुठी पोहे खाऊन त्यांना 2 लोकांचे ऐश्वर्य दिले आहे. आता ही तिसरी मूठ खाऊन तुम्ही स्वतःचे वैकुंठ लोक आणि साक्षात आम्हालाही म्हणजे लक्ष्मीलाही दासी म्हणून देऊन टाकणार आहात का? आम्हालाही प्रसादासाठी थोडे पोहे शिल्लक राहू द्या. हे ऐकून सर्वांना हसू आले. श्रीकृष्णाने प्रेमाने तो पोह्यांचा प्रसाद रुक्मिणी आणि इतर राण्यांना वाटला. बघा श्रोते हो, अक्षय तृतीयेच्या दिवशी सुशीलेने अत्यंत प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने जे 4 मोठी पोहे दिले होते त्याचे देवाने अक्षय असे फळ दिले. प्रेमाने दिलेले दान कधीच वाया जात नाही. सुदामा द्वारकेत काही दिवस राहिला. त्याने श्रीकृष्णाचा सहवास मनसोक्त उपभोगला. पण आता त्याला गावी परतायचे वेध लागले. निघताना सुदामा श्रीकृष्णाचा निरोप घ्यायला आला. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते. श्रीकृष्णाने सुदाम्याला मिठी मारली. पण जाताना श्रीकृष्णाने सुदाम्याच्या हातात काहीही दिले नाही. ना सोनं, ना चांदी, ना पैसे. सुदाम्याला अगदी रिकाम्या हाताने निरोप दिला. कुठलाही दुसरा माणूस असता तर तो चिडला असता. काय हा राजा मित्र, एवढे दिवस राहिलो आणि जाताना एक दमडीली दिली नाही, असा विचार करून तो शिव्या देत गेला असता. पण सुदामा तसा नव्हता. सुदाम्याला उलट खूप आनंद झाला होता. परतीच्या वाटेवर चालताना सुदामा स्वतःशीच हसत होता आणि विचार करत होता, माझा कन्हैया किती हुशार आहे, किती काळजी घेतो तो माझी. त्याने मुद्दाम मला संपत्ती दिली नाही, कारण त्याला माहीत आहे की मी गरीब आहे म्हणून माझ्या ओठांवर अखंड त्याचे नाव आहे. जर त्याने मला भरपूर संपत्ती आणि पैसे दिले असते तर मी पैशांच्या मजेत माझ्या कृष्णाला विसरून गेलो असतो. माझ्या भक्तीत खंड पडू नये म्हणूनच माझ्या कन्हैयाने मला काहीच दिले नाही. किती दयाळू आहे तो. विचार करा मैत्रिणींनो, ही भक्तीची कोणती उंची आहे. देवाने काही दिले नाही तरी त्यात देवाचेच चांगले रूप पाहणारा सुदामा खरा श्रीमंत होता. सुदामा चालत चालत आपल्या सुदामपुरीत पोहोचला. पण तिथे पोहोचल्यावर तो गोंधळला. ज्या जागी त्याची मोडकी झोपडी होती तिथे आता एक प्रचंड मोठा सोन्याचा राजवाडा उभा होता. त्याच्या झोपडीच्या जागी सुंदर बागा होत्या. हत्ती, घोडे दारात बांधलेले होते. अरे, मी रस्ता तर चुकलो नाही ना? माझी झोपडी कुठे गेली? माझ्या सुशीलाला कुणी घराबाहेर तर काढले नाही ना? सुदामा काळजीत पडला. तेवढ्यात राजवाड्यातून एक अत्यंत सुंदर स्त्री अंगावर भरजरी साडी आणि सोन्याचे दागिने घालून बाहेर आली. ती सुदाम्याकडे धावत आली आणि तिने सुदाम्याचे पाय धरले. सुदामा चमकला. बाई, तू कोण आहेस आणि माझी पत्नी सुशीला कुठे आहे? ती स्त्री हसून म्हणाली, स्वामी, मीच तुमची सुशीला आहे. ओळखले नाही का मला? सुदाम्याला धक्काच बसला. त्याने पाहिले की त्याची मुले राजपुत्रांसारखी सजून बाहेर आली आहेत. सुशीलेने त्याला सर्व प्रकार सांगितला. स्वामी, ज्या दिवशी तुम्ही द्वारकेला पोहोचलात त्याच क्षणी अचानक इथे चमत्कार झाला. आकाशातून फुलांचा पाऊस पडला. आपली झोपडी सोन्याच्या राजवाड्यात बदलली. घरात संपत्ती, धान्य, दागिने यांनी कोठारे भरून गेली. हे सर्व आपल्या त्या द्वारकाधीश श्रीकृष्णाचीच कृपा आहे. तेव्हा सुदाम्याला सगळा उलगडा झाला. अरे माझ्या कन्हैया, मला वाटलं तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवले, पण तू तर माझे पूर्ण जीवन बदलून टाकले. मित्राला संकोच वाटू नये, लाज वाटू नये म्हणून तू मला तिथे काही न देता इथे सर्व काही अक्षय करून दिले. सुदाम्याने वहींवर डोके ठेवले आणि तो ढसाढसा रडू लागला. पण हे दुःख नव्हते, हा प्रेमाचा आणि भक्तीचा पूर होता. त्या दिवसापासून सुदामा आणि सुशीला अत्यंत सुखात आणि वैभवात राहू लागले. पण इतकी अफाट संपत्ती मिळूनही सुदाम्याच्या मनात जराही अहंकार आला नाही. तो राजवाड्यात राहूनही एखाद्या साधूसारखाच श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न राहिला. त्याचा नामजप कधीच थांबला नाही. आणि शेवटी हे आयुष्य संपल्यावर सुदाम्याला थेट वैकुंठात श्रीकृष्णाच्या चरणांशी अक्षय स्थान मिळाले. तर माझ्या लाडक्या श्रोते हो मैत्रिणींनो, अशी ही साक्षात भगवान श्रीकृष्णाची आणि सुदाम्याची अक्षय तृतीयेची अत्यंत भावपूर्ण आणि मन हेलावून टाकणारी कथा आहे.
या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळते? पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाला तुमच्या पैशांची, संपत्तीची किंवा सोन्या-चांदीची भूक नसते. देवाला भूक असते ती फक्त आणि फक्त तुमच्या निर्मळ प्रेमाची आणि भक्तीची. जर सुशेरेने दिलेले ते साधे 4 मुठी पोहे देव इतक्या प्रेमाने खाऊन त्रैलोक्याचे राज्य देऊ शकतो, तर आपण अर्पण केलेल्या शुद्ध भक्तीने देव आपल्याला काय नाही देणार? दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेचे महत्त्व. आजकाल आपण अक्षय तृतीया आली की फक्त बाजारात जाऊन सोनं खरेदी करण्याची घाई करतो. सोनं खरेदी करणं शुभ आहे ते नक्की करा, पण खऱ्या अर्थाने अक्षय तृतीयेचे सोने कधी होते? जेव्हा आपण या दिवशी कोणा गरीब व्यक्तीला, कोणा भुकेल्या माणसाला अन्नाचा घास भरवतो. जेव्हा आपण या कडक उन्हाळ्यात तहानलेल्या माणसांसाठी किंवा मुक्या प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी थंड पाण्याची व्यवस्था करतो. कोणा गरजू ब्राह्मणाला धान्य, छत्री, मातीचा माठ यांसारख्या गोष्टी दान करतो, तेव्हा ते दिलेले दान अक्षय होते. जसे सुशीलेने 4 मुठी पोहे दिले आणि देवाने त्याचे अक्षय भांडार केले, तसेच तुम्ही या दिवशी दिलेले छोटेसे दान देखील देव जन्मोजन्मी तुमच्यासाठी अक्षय करून ठेवतो. त्याची कधीच कमतरता भासत नाही. म्हणूनच श्रोतेहो, या अक्षय तृतीयेला नक्कीच काहीतरी दान करा. आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुदाम्यासारखी निस्वार्थ भक्ती मनी बाळगा. ही कथा ऐकल्याने तुमच्याही जीवनातील सर्व दुःख, गरिबी आणि आजार कायमचे दूर होवोत. तुमच्या घरात माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूंचा अक्षय वास राहो. तुमच्या सुख, संपत्ती आणि आनंदाचा कधीच क्षय होऊ नये, हीच मी त्या पांडुरंगाच्या, द्वारकाधीशाच्या चरणांशी अत्यंत नम्रपणे प्रार्थना करते. माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि श्रोतेहो, तुम्हाला ही देवाची आणि सुदाम्याची कथा कशी वाटली? ही सांगण्याची पद्धत तुमच्या हृदयापर्यंत पोहोचली का? हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा बरं का. ही कथा ऐकताना जर माझ्याकडून अनावधानाने काही चूक झाली असेल, एखादा शब्द चुकला असेल, तर तुमची लहान बहीण समजून मला मोठ्या मनाने नक्की माफ करा. जर तुम्हाला ही कथा ऐकताना खरंच मनाला शांतता वाटली असेल, डोळ्यांच्या कडा थोड्या जरी ओलावल्या असतील, तर या व्हिडिओला आवर्जून लाईक करा. तुमचे एक लाईक मला खूप ऊर्जा देते. तुमच्या घरातील सर्व सदस्यांना, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही देवाची पवित्र कथा प्रत्येकाच्या कानावर पडेल आणि त्यांनाही हे कथा ऐकण्याचे अक्षय पुण्य मिळेल. चांगल्या गोष्टी वाटल्याने नेहमी वाढतातच. आणि हो, अशाच नवनवीन अत्यंत सुंदर, अभ्यासपूर्ण आणि भक्तिमय कथा अगदी सोप्या, सरळ आणि आपल्या गोड साठवणीतल्या मराठी भाषेत रोज ऐकण्यासाठी आपल्या या लाडक्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारची घंटी नक्की दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला समजेल. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तीने आणि प्रेमाने जय श्रीकृष्ण, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने मला अजून नवनवीन आणि चांगल्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक नवीन प्रेरणा मिळते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि दिव्य कथेसोबत. तोपर्यंत सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप आणि भरभरून मंगलमय मंगल शुभेच्छा. स्वस्थ रहा, मस्त रहा, सतत हसत रहा आणि देवाच्या गोड नामात नेहमी रमून रहा. राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण.